हॅलो फ्रेंड्स, नमस्ते. मी तुमची हेल्थ अँड न्यूट्रिशन कोच डायटिशियन स्नेहल तुमच्यासाठी फूड फॉर लाईफ या माझ्या व्हिडिओ सिरीजमधून घेऊन येणार आहे छोटे मोठे आहारासंदर्भातील सल्ले, काही छोट्याशा रेसिपी आणि बरेच काही हेल्थ रिलेटेड सल्ले. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना आपण श्रीपूजेने म्हणजेच गणपतीच्या पूजेने करतो. त्याचप्रमाणे अन्नातील श्री म्हणजेच श्रीअन्न नन अदर दॅन आपले मिलेट्स याने मी माझ्या व्हिडिओ सिरीजची सुरुवात करत आहे. मिलेट्स म्हणजे नक्की काय हो? मिलेट्स हा शब्द ऐकल्यानंतर बऱ्याच जणांना असे वाटू शकते की फॉरेन कंट्रीजमधून येणारे कोणते तरी महागडे धान्य असेल, कदाचित ज्याची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू खूप जास्त आहे म्हणून सगळीकडे प्रचार केला जात आहे. पण मिलेट्स म्हणजे दुसरे तिसरे काही नसून आपल्या भारतात किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याला भरड धान्य म्हटले जाते. छोटे छोटे गोलाकार दाणे असणारे गवत वर्ग या कॅटेगरीत येणारे मनुष्य आणि प्राण्यांसाठी खाण्यास योग्य असणारे असे हे धान्य म्हणजे मिलेट्स. तुम्हाला माहीत आहे का, 2023 हे वर्ष इंटरनॅशनल मिलेट इयर म्हणून पूर्ण जगभर साजरे केले जात आहे. आपल्या भारतामध्ये आपल्या फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन यांनी या मिलेट्सचा प्रचार व्हावा किंवा या मिलेट्सचे कल्टिवेशन वाढावे यासाठी मिलेट्सला श्री अन्न म्हणून घोषित केले आहे. सगळ्या धान्यांमधून मिलेट्सच का हो? मिलेट्सचाच का अभ्यास केला जात आहे? तुम्हाला याची काही कल्पना आहे का? तर यात सगळ्यात महत्त्वाचे आहे ते मिलेट्सची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू किंवा त्याचे पोषक घटक. मिलेट्स हा दिसायला जरी छोटा असला तरी त्याचे गुणधर्म खूप मोठे आहेत. सर्वात महत्त्वाचे याच्यात असणारे फायबर किंवा तंतुमय पदार्थांचे प्रमाण, त्याचबरोबर मायक्रोन्यूट्रियंट्स म्हणजेच बरेचसे विटॅमिन्स आणि मिनरल्स. आणि सर्वात मोठा न्यूट्रिशनल पॉईंट ऑफ व्ह्यूनी जर बघायचं झालं तर मिलेटचा महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे याचा लो ग्लायसेमिक इंडेक्स. ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे ते पदार्थ खाल्ल्यानंतर रक्तात त्या पदार्थामुळे वाढणारी रक्तातल्या साखरेचे प्रमाण, जे इतर धान्यामध्ये जसे की गहू, तांदूळ याच्या प्रमाणाच्या दृष्टीने मिलेट्सचे प्रमाण हे खूप कमी आहे. त्याचबरोबर मिलेट्सने पोट भरल्याची जाणीव ही खूप लवकर होते. त्यामुळे इतर धान्यांच्या प्रमाणात हे कमी प्रमाणात खाऊनही लवकर पोट भरले जाते. त्यामुळे हे धान्य आपण वजन कमी करण्यासाठी किंवा शुगर बॅलन्स करण्यासाठी नक्कीच आहारात उपयोग करू शकतो. आपल्या इकडे कोणत्या प्रकारचे मिलेट्स सापडतात कुणाला माहीत आहे का? तर सगळ्यात महत्त्वाचे आपल्या इकडे सापडली जाणारी ज्वारी, त्यानंतर बाजरी, त्यानंतर नाचणी. आता खूप कमी प्रमाणात खाल्ले जातात ते राळे, त्यानंतर भगर आणि ॲमॅरंथ सीड्स म्हणजेच आपल्याकडे असणारे राजगिरे. मी तर म्हणेल भारत हा देशच मिलेट्स पचवण्यासाठीच बनलेला आहे. कारण गहू हा आपल्याकडे इंग्रजांनी आणलेला धान्याचा प्रकार आहे. पण आपला भारतीयांना सवयच आहे, बाहेरून आलेल्या गोष्टींचे नेहमीच आपल्याला अट्रॅक्शन राहते. आपले मिलेट्स पिकवण्यासाठी लागणारं पाणी किंवा लागणारी ऊर्जा ही कमी आहे, पण त्याचं उत्पन्न त्याच प्रमाणात कमी मिळते. त्यामुळे त्याचे उत्पन्न हळूहळू घटत गेले आणि गहू, तांदूळ याला जास्त प्रमाणात वाढवले गेले. त्यामुळे हळूहळू भारतातून मिलेट्स नाहीसे होत चालले आहेत. आहारातील मिलेटचे स्थान वाढवण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न केले पाहिजेत. मी तर म्हणेल आपल्या घरात जर लहान मुले असतील तर त्यांचे पहिले अन्न हे नेहमी मिलेट्सनेच सुरू झाले पाहिजे, जे भारताचे स्टेपल फूड म्हणून मानले जाते किंवा मूळ अन्न मानले जाते. मिलेट्सचे बनणारे वेगवेगळे पोरेजेस किंवा मिलेट्सपासून बनणारी वेगवेगळी सत्वे, नाचणी सत्व, ज्वारी सत्व हे आपण मुलांना त्यांचे पहिले अन्न म्हणून नक्कीच दिले गेले पाहिजे. घरामध्ये जर वयस्क लोक असतील
किंवा पोटाशी संदर्भात आजार असणारे जर व्यक्ती असतील तर त्यांना आपण नक्कीच गहू या धान्यापासून शिफ्ट करून मिलेट्सवर जर शिफ्ट केले तर त्यांचे पोटाचे विकार आपण नक्कीच निम्म्याने कमी करू शकू. आपणा भारतीयांना मिलेट्सचे रेसिपीज किंवा मिलेट्स कसे बनवायचे हे काही नवीन नाही. त्यामुळे मिलेट्स खाणे आहारामध्ये वाढवणे खूप गरजेचे आहे. वेगवेगळ्या रेसिपी शोजमधून आजकाल मिलेट्सचे नवनवीन पदार्थ इंट्रोड्यूस होत आहेत. आपण नक्कीच त्यांना फॉलो करून आपल्या आहारामध्ये या मिलेटचा वापर करणे गरजेचे आहे. त्यामुळे जेवढे शक्य होईल तेवढ्या प्रमाणात गहू किंवा तांदूळ याचा वापर कमी करून मिलेट्स आपल्या जेवणामध्ये येतील याचा आपण नक्कीच प्रयत्न केला पाहिजे. मिलेट्स म्हणजे नन अदर दॅन आपले भरड धान्य. नमस्ते.